रामराम शेतकरी मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी यांचा सस्पेक्टेड फॉर्म संदर्भात माहिती पाहणार आहोत. हा फॉर्म भरणे का गरजेचे आहे, यासाठी कोणती अटी आणि कोणती कागदपत्रे लागणार आहेत, हे सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहू आजची सर्व माहिती. सर्वात प्रथम हा फॉर्म का भरायचा आहे या संदर्भात पाहून घेऊ. 22वा हप्ता आणि पुढील लाभ मिळवण्यासाठी PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जमा होण्यापूर्वी शासनाने हे पडताळणी पूर्ण सुरू केली आहे. हा फॉर्म भरला तरच तुम्हाला पुढील 2,000 रुपये मिळणार आहेत. जर हा फॉर्म भरला नाही तर तुमचे पुढील 2,000 रुपये बंद होऊ शकतात. तर ह्या फॉर्ममध्ये एकाच रेशन कार्डवर किंवा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहेत का, याची तपासणी करण्यासाठी हा फॉर्म आवश्यक असणार आहे. नियमानुसार पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील मुले यापैकी एकाच व्यक्तीला लाभ मिळणे अपेक्षित आहे. नंबर 3, लाभार्थ्याच्या नावे खरोखर शेतजमीन आहे का आणि असल्यास ती 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची आहे का, याची खात्री करण्यासाठी भूमी अभिलेखाची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर जे लोक आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स भरतात, सरकारी नोकरीत आहेत किंवा डॉक्टर, वकील यांसारखे नोंदणीकृत व्यावसायिक आहेत, अशा अपात्र व्यक्ती लाभ घेत असल्यास त्यांना शोधण्यासाठी ही प्रक्रिया असणार आहे. त्यानंतर जर मूळ लाभार्थ्याचा मृत्यू झाला असेल आणि तरीही खात्यात पैसे जमा होत असतील तर अशा केसमध्ये वारस नोंदणी करण्यासाठी किंवा खाते बंद करण्यासाठी हा फॉर्म भरला जात आहे. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरला आहे पण ज्यांचे पैसे काही कारणास्तव अडकले आहेत किंवा येत नाहीत, त्यांनाही आपली माहिती पुन्हा पडताळणीसाठी हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुमचे शेतकरी स्टेटस व्हेरीफाय करण्यासाठी आणि योजनेचा लाभ विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी हा फॉर्म भरणे गरजेचे असणार आहे. तर हा फॉर्म कसा बघावा किंवा भरावा हा या संदर्भात सुद्धा आपण व्हिडिओ केला आहे, तर माहितीसुद्धा जाणून घेऊ. तर यासाठी सर्वात प्रथम हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासन सस्पेक्टेड सेम फॅमिली मेंबर व्हेरिफिकेशन फॉर्म असणार आहे. यासाठी सर्वात प्रथम तुमचे म्हणजे शेतकऱ्याचे नाव, त्यानंतर गाव, गट क्रमांक आणि तालुका टाकणे अनिवार्य असणार आहे. त्यानंतर त्यांचा आधार कार्ड, त्यानंतर मोबाईल क्रमांक, नंतर फार्मर ID नंबर आणि एकाच रेशन कार्डवर लाभ घेत असलेले शेतकरी संस्था, नाव व त्याचे नाते काय आहे या संदर्भात सर्व माहिती तिथे द्यायची असणार आहे. आता हा 11 अंकी फार्मर ID कार्ड कसा शोधावा यासुद्धा माहिती जाणून घेऊ. आणि या फॉर्मसाठी कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत हे सुद्धा मी खाली सांगणार आहे. तर फार्मर ID कसा मिळवायचा, तर त्यासाठी हा 11 अंकी क्रमांक मिळवण्यासाठी गुगलवर फार्मर ID महाराष्ट्र असे सर्च करा. ग्रीन स्टॅकच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन चेक एनरोलमेंट स्टेटसवर क्लिक करा आणि आधार नंबर टाकून तुमचा फार्मर ID मिळवा. आता या फॉर्मसाठी काय अटी असणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊ. पहिली अट म्हणजे तुमच्या नावावर 1 फेब्रुवारी 2019 पूर्वी जमीन असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर पती, पत्नी आणि 18 वर्षाखालील अपत्य यापैकी एकापेक्षा जास्त व्यक्ती लाभ घेत आहेत का, याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. त्यानंतर आयकर भरणारे म्हणजेच इन्कम टॅक्स भरणारे सरकारी कर्मचारी, डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा घटनात्मक पदे भूषवणारे व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यानंतर जर मूळ लाभार्थी मयत झाला असेल तर त्याची माहिती देऊन वारस नोंद जोडणे आवश्यक असणार आहे. यासोबतच आता आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत हे सुद्धा जाणून घेऊ.
तर यात सर्वात प्रथम म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांची पती पत्नी 18 वर्षाखालील मुले यांची आधार कार्ड झेरॉक्स आवश्यक असणार आहे. त्यानंतर मागील 1 महिन्यातील चालू 7/12 उतारा याची मूळ प्रत असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2019 पूर्वीची फेरफार नोंद जमीन नावावर असल्याचा पुरावा लागणार आहे. त्यानंतर रेशन कार्ड झेरॉक्स आणि फॉर्म ID ची प्रत, तसेच लाभार्थी मयत असल्यास त्याचा मृत्यू दाखला आणि वारस फेरफार नोंद हा लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फॉर्म कुठे जमा करावा हे सुद्धा पाहून घेऊ. हा संपूर्ण भरलेला फॉर्म आणि वरील कागदपत्रे तुमच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा कृषी विभागात जमा करणे असणार आहेत. तर कशी वाटली आजची माहिती हे कमेंटद्वारे नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.